नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 5 गुण. प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो, याला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. सजीवांचे शरीर पेशींचे बनलेले असते. चुंबकीय विलगीकरणामध्ये चुंबकाचा वापर केला जातो. दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे. त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे म्हणजेच बाष्पीभवन पद्धतीने शक्य होईल. शेवटची रिकामी जागा, एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे संदर्भ बिंदू किंवा आरंभ बिंदू, रेफरन्स पॉईंट होय. प्रश्न क्रमांक दुसरा, योग्य जोड्या जुळवा. 2 गुण. गट अ आणि गट ब. लांबीचे SI एकक मीटर आहे. संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक केल्विन आहे. हाताच्या वितीच्या सहाय्याने मापन अप्रमाणित लांबी मापन असते. तापमापीतील लाल रंगाचा द्रव अल्कोहोल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. 2 गुण. 1 किलोमीटर बरोबर 100 सेंटीमीटर. असत्य आहे, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1,00,000 सेंटीमीटर. लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या 2 साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते. असत्य. समान येते. समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसाधन ही पद्धती वापरली जाते. सत्य असत्य लिहायचं आहे. उत्तर पहा, पुढे लिहून दिलेलं आहे. असत्य, बाष्पीभवन पद्धत वापरली जाते. धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उपणणे ही पद्धत वापरली जाते. सत्य. प्रश्न क्रमांक 3 पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि इतर मित्रांना शेअर करा. आता पहा प्रश्न क्रमांक 3 थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी. यामध्ये 4 उपप्रश्न असतात, त्यापैकी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 3ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? दुसरा प्रश्न, सुतारकाम करत असताना लाकडी बुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणकोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? तिसरा, कासवं बराच काळ पाण्यात राहतात. थोड्या थोड्या वेळानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाहीत आणि का? चौथा प्रश्न, सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणांच्या आधारे खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे वर्गीकरण करायचे आहे. सजीव, फुलपाखरू, मासा, झाड आणि निर्जीव, दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग, बस. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे 3 गुणांसाठी. दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? दुसरा प्रश्न, वाघाचा बछडा मोठा होतो, त्याचाही विकास होतो, हे विधान स्पष्ट करा. दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहा पर्याय काय दिलेत. 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, 1 मिलीमीटर आणि 1 मीटर. उत्तर मोठ्यांपासून लहानांकडे जायचं आहे. क्रम पहा. 1 किलोमीटर, 1 मीटर, 1 सेंटीमीटर आणि 1 मिलीमीटर. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत. त्यांचाही सराव नक्की करा, जेणेकरून परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.